ते दुर्गा, काय हो? अगं तुझे केस किती गळे आहेत ग? सगळ्या घरानं झाले व तुझे केस. हो बघा ना, लयच केस गळालेत, अर्धे पण नाही राहिले. अगं केससाठी कडीपत्ता लय चांगला असते. कडीपत्त्याची चटणी कर. हो करतेच कडीपत्त्याची चटणी आज. हो, जर तुमचे केस खूप जास्त गळत असतील ना, अशी हेल्दी अशी कडीपत्त्याची चटणी करून खायची. त्यासाठी फ्रेश कडीपत्ता स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचा. धुवून झाला की एका जाळणीवर टाकायचा, जेणेकरून खाली याचं पाणी निसरतं. नंतर पॅन मध्ये एक पळी तेल घ्यायचं, 2 चमचे उडीद डाळ टाकून चांगली भाजून घ्यायची. नंतर त्याच पॅन मध्ये 2 चमचे शेंगदाणे डाळवर टाकून चांगलं भाजून घ्यायचं आणि प्लेटमध्ये काढून घ्यायचं. आता त्याच पॅन मध्ये सुकं खिसलेलं खोबरं टाकून भाजून घ्यायचं. आता यामध्ये 1 चमचे जिरे आणि 9-10 लसूण पाकळ्या टाकून चांगल्या भाजून एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या. आता त्याच पॅन मध्ये पाणी निसरलेला कडीपत्ता टाकून खरपूस अशा प्रकारे भाजून घ्यायचा बघा. आता हे सर्व साहित्य भाजून झालेलं एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि मिक्स करायचं. लगेच काय करायचं, मिक्सरच्या भांड्यात टाकायचं. यामध्ये आवडीनुसार लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ टाकून आबडधोबड चटणी ही मिक्सरला वाटून घ्यायची. तर तयार आहे मंडळी हेल्दी अशी ही कडीपत्त्याची चटणी. तुमचेही जर केस खूप जास्त गळत असतील ना, ही चटणी करून खा, खूप मस्त याचा फायदा होतो. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.